15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी डोंबिवलीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये नागरिक 100 मीटरपेक्षा जास्त लांबीचा भव्य तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत। डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौक येथून रॅलीला सुरुवात होईल। पुढे ब्राह्मणसभा, फडके रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे दत्तनगर चौक इथे या रॅलीचा सांगावा होईल। या रॅलीत डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी पत्रकार परिषदेत केले। ही रॅली एवढी भव्य असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे असा विश्वास पद्मश्री गजानन माने यांनी यावेळी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला शिवसेना आमदार राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विंद भुसकुटे, माजी मुख्याध्यापिका दीपाली काळे, पद्मश्री गजानन माने आणि विवेक खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सन्माननीय या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळ असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीच्या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचा आहे। जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आणबाण शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत। त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते रॅली आपण काढणार आहोत। आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत। परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली, कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी आज पत्रकार परिषद घेतली एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा